आज महिला बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून महिला विकास आर्थिक महामंडळाचा हा 50वा वर्धापन दिन आहे, म्हणजे सुवर्ण महोत्सवी दिन आहे। मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी ते सहभाग घेतला। त्या खात्याच्या मंत्री अदिताई तटकरे, राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर या दोन्ही मेहनती असलेल्या माझ्या मित्रांच्या मुली आहेत आणि अतिशय सक्षमतेने दोन्ही काम करत आहेत, आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहेत। एकूण बचत गटाच्या अनुषंगाने महिलांनी जो आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिसराचा विकास करण्याचं जे ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये यांचा हातभार मोठा आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांचा विकास व्हावा, देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा हातभार खऱ्या अर्थाने लागावा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या आणि आमच्या सर्व मंत्रिमंडळाच्या सहकार्यांच्या माध्यमातून महिलांचा विकास होण्याकरता आम्ही या दोघींच्या पाठीमागे ताकदीने उभे राहू असा विश्वास व्यक्त करतो। आणि आज कर्मचारी उशीर झाला आम्हाला यायला, त्याच्यामुळे महिलांचा थोडासा हिरमोड झाला असेल, नापसंती व्यक्त केली नाही, परंतु आम्हीच दिलगिरी व्यक्त केलेली आहे की भविष्य काळामध्ये असा प्रकार होणार नाही। माविमनी 50 यशस्वी वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असताना विभाग म्हणून आमच्या सगळ्यांचीच ही इच्छा होती की कुठे ना कुठेतरी हा जो संपूर्ण 50 वर्षाचा प्रवास आहे हा साजरा निश्चितपणाने केला पाहिजे। आज सर्व माता भगिनी त्याच्यामध्ये सगळ्या बचत गटातील माविमचे प्रत्येक घटक या निमित्ताने सहभागी झाले होते आणि राज्याचे वन विभागाचे मंत्री गणेश नाईक साहेब, त्याचबरोबर माझ्या राज्यमंत्री विभागाचे माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई असतील, प्रशांतजी असतील, आम्ही सगळ्यांनी आज कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। पुढचे 5 दिवस ही प्रदर्शनी राहणार आहे, त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती राहील की आपल्या माध्यमातून सुद्धा आपण ह्या माविमच्या उपक्रमाला आपण अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी। कारण 5 दिवस जवळपास 140 स्टॉल्स जे या ठिकाणी आपण केलेले आहेत। आपण सगळ्यांना माहिती असेल की महालक्ष्मी सरस हे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलं जातं। माविमच्या वतीने आम्ही पहिल्यांदाच यंदाच्या वर्षी आयोजन केलेलं आहे आणि या मागचं मानसिकता किंवा नवी मुंबईमध्ये ते आयोजित करण्याची मानसिकता हीच होती की एक वेगळ्या ठिकाणी आपण ते आयोजित करावं, अधिकाधिक नवीन बचत गटांना त्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी आणि यंदाच्या वर्षीपासून हा जो उपक्रम आहे हा आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत। त्यामुळे शहरी भागातील असतील, ग्रामीण भागातील असतील, माविम सोबत जोडले जाणारे बचत गटांना या निमित्ताने त्यांच्या वस्तू असतील किंवा खाद्यपदार्थ असतील ते सुद्धा विक्री करण्याची एक नवी मुंबई सारख्या मोठ्या मार्केटमध्ये त्या निमित्ताने संधी मिळेल। साधारणपणे माविमचं नव तेजस्विनी नावाचा ब्रँड त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, त्याचं पोर्टल अवेलेबल आहे आणि यंदाच्या वर्षीपासून आम्ही जे हे एक्झिबिशन सुरू केलेलं आहे मला खात्री आहे की जसा प्रतिसाद महालक्ष्मी सरसला मिळत असतो त्याच पद्धतीने इथेही आपण करणार। इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या इथे येते नवी मुंबईमध्ये आणि आम्ही शासनाकडे ही मागणी केलेली आहे की माविमचा एक स्वतंत्र स्टॉल इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये असावा। आपण जर बघितलं तर इंटरनॅशनल वेगवेगळे जे एअरपोर्ट्स असतात, आपण ज्या वेळेला वेगवेगळ्या देशांमध्ये जातो त्यावेळेला तिथली संस्कृती, तिथली खाद्य संस्कृती असेल किंवा वस्तू असतील याला तिथं प्रोजेक्ट केलं जात असतं। त्यामुळे माविमच्या माध्यमातून आज वारली पेंटिंग असतील, आमचे राज्यातले वेगवेगळे बचत गट वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आहेत आणि एक स्वतंत्र स्टॉल जर माविमला इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये मिळाला तर तिथं येणारे जे वेगवेगळ्या देशांचे प्रवासी आहेत यांना सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती आणि तिथली परंपरा, त्याचबरोबर या बचत गटांना आर्थिकरित्या चालना मिळण्यासाठी ते उपयुक्त ठरेल। माहीमचे कार्य